to studies and discussion roundabout. Today we discuss the poetic device. Poetic device, the figure of speech. We learn the figure of speech. Now what is the meaning of the figure of speech? Figure of speech means the departure from the ordinary form of expression to express their feelings, ideas, thoughts effectively. Poets use figurative language in order to produce a greater effects, and they use various poetic device. तर अलंकार म्हणजे काय? फिगर ऑफ स्पीच म्हणजेच अलंकार. मराठीमध्ये जसे अलंकार आहेत तसे इंग्लिशमध्येही काही अलंकार आहेत. तर भाषेचा अलंकार म्हणजे काय? तर आपले विचार, भावना, कल्पना प्रभावीपणे मांडण्यासाठी कवी सामान्य भाषेपेक्षा वेगळी अशी अलंकारिक भाषा वापरतो, त्यास भाषेचे अलंकार असं म्हटलं जातं. नाव वी स्टडी द 9 फिगर ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज. तर मराठीमध्ये अनुप्रास, रूपक, यमक असे अलंकार आहेत. तसेच इंग्लिशमध्ये ॲलिट्रेशन, सिमिली, पर्सोनिफिकेशन, मेटाफोर, त्यानंतर रिपिटेशन असे अलंकार आहेत. हे अलंकार आज आपण अभ्यासाचे आहेत. तर पहिला फर्स्ट फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन मीन्स, नाव लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. ॲलिट्रेशन मीन्स अनुप्रास अलंकार. बिगिनिंग consonant sound are repeated for pleasing manners is called alliteration. तर अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकारामध्ये मराठीमध्ये काय असतं? शब्दातील शेवटच्या अक्षराची पुनरावृत्ती होत असते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. आणि इंग्लिशमध्ये कवितेच्या ओळीमधील शब्दातील पहिले अक्षर याची पुनरावृत्ती होते तेव्हा ॲलिट्रेशन हा अलंकार होतो. बिगिनिंग कन्सोनंट साऊंड म्हणजेच कन्सोनंट साऊंड हा सुरुवातीचा, शब्दातील पहिलं अक्षर हे काय असते? पुन्हा पुन्हा येतं अनेक शब्दाला, तेव्हा ॲलिट्रेशन हा अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल बघा. इट सीम्स टू अ फेंट अँड फाल्टरिंग मॅन. तर या वाक्यामध्ये हे कवितेची लाईन आहे. यामध्ये सीमचा यस, सीमचा यस आणि या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी यस असं नाही. तर या वाक्यात फेंटचा यप आणि फाल्टरिंगचा यप या दोन शब्दातील पहिलं अक्षर आहे. या पहिल्या अक्षराची पुनरावृत्ती झाल्या, यप आणि यप. त्याचा आन्सर लिहिताना ॲलिट्रेशन त्याच्या पुढे डॅश करायची. द साऊंड यप इज रिपीटेड प्लेझिंगली. फॉर एक्झाम्पल, सपोज जर सिम्स सारखा आणखीन एक शब्द यस न सुरू होणार आला आणि यपच हे दोन शब्द आहेत, तर त्यावेळी यस आणि यप असे दोन अक्षर याची पुनरावृत्ती होते तेव्हा ॲलिट्रेशन द साऊंड यस अँड यप आर रिपीटेड प्लेझिंगली असं लिहिलं जातं. त्यानंतर 2 नंबर सेंटेन्स दिले बघा. लाईक द फ्ल्यूम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. तर या ओळीमध्ये फ्ल्यूम्सचा पी, पिकॉकचा पी अँड पर्पलचा पी या शब्दातील पहिल्या अक्षराची पुनरावृत्ती झाल्या. पी, पी आणि पी म्हणून याचं फिगर ऑफ स्पीच येतं अलिट्रेशन. त्याच्या पुढल्या द साऊंड पी इज रिपीटेड प्लेझिंगली. लक्षात आलं? त्यानंतर नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली. सिमिली मीन्स उपमा अलंकार. डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स or objects to introduce with words as or like. तर डायरेक्ट तुलना केली असते बघा.
कवितेच्या एक किंवा दोन वाक्यामध्ये डायरेक्ट अशी सरळ सरळ दोन गोष्टीमध्ये किंवा दोन वस्तूमध्ये डायरेक्ट तुलना केलेली असते आणि त्या कवितेच्या लाईन मध्ये लाईक किंवा ॲज हा शब्द येतो. म्हणजेच एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच्यासारखा तो आहे अशी उपमा दिली जाते, तेव्हा सिमिली म्हणजेच उपमा हा अलंकार होत असतो. तर यामध्ये ॲज किंवा लाईक हे लाईन मध्ये शब्द दोन्ही पैकी एक कोणता तरी येतो. एक्झाम्पल दिले बघा. अँड हाऊ डिअर वाईव्स डू हम्स लाईक बीज. यामध्ये लाईक हा शब्द कवितेच्या ओळीमध्ये आलेला आहे. त्याचं उत्तर येतं सिमिली वाईव्स आर डायरेक्टली कम्पेअर टू बीज. अँड हाऊ डिअर वाईव्स डू हम्स लाईक बीज म्हणजे गरीब व्यक्तींच्या बायका ज्या आहेत बघा, गरीब व्यक्तींच्या किंवा गरीब माणसांच्या बायका ह्या एखाद्या मधमाशीप्रमाणे गुणगुणत आहेत, म्हणजे गुणगुण करीत आहेत असं यामध्ये काय केलंय दाखवलं गेलंय. म्हणजे मधमाशी जेव्हा त्या पोळ्याच्या सभोवती किंवा एखाद्या फुलाच्या वरती बसलेल्या असतात किंवा त्याच्या चौभोवती फिरत असतात तेव्हा त्यांचा आवाज हा गुणगुण गुणगुण असा येतो. तशाच अनेक बायका जर एकत्र आल्या गेला तर त्या पोवाळ्याभोवती जशा मधमाशा गोळतात तशा सर्व महिला त्या ठिकाणी गुणगुणत असतात. म्हणजे त्याच्यासारखं ते असं यामध्ये दाखवलं गेलेलं आहे. म्हणून आन्सर यामध्ये येतं वाईव्स आर डायरेक्टली कम्पेअर टू बीज. म्हणजे ह्या महिला ज्या आहेत किंवा गरीब माणसाच्या बायका ज्या आहेत त्यांचं कम्पेअर त्या मधमाशीशी केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल सेकंड लाईन दिल्या बघा सिमिलीची. लाईक द फ्ल्युम्स ऑफ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. लाईक तिथं शब्द दिलाय. लाईक द फ्ल्युम्स ऑफ पिकॉक पर्पल अँड ग्रीन म्हणजे गारमेंट्स जे असते, कापड विणणारा जी व्यक्ती असते तो काय करत आहे, मोराच्या पंखासारखे किंवा मोर पिसासारखे जांभळ्या आणि हिरव्या रंगाचं तो काय कापड विणत आहे. कुणासाठी, त्या लहान मुलासाठी काय करत आहे तो त्याला कापड विणण्याचं काम करत आहे. म्हणजे कशासारखे ते मोर पंखासारखे किंवा मोर पिसासारखे जांभळ्या आणि हिरव्या रंगाचं कापड विणत आहे असं यामध्ये काय केलंय दाखवलं गेलंय. म्हणजे त्याच्यासारखे ते त्या रंगासारखे लहान मुलांना कापड विणण्याचं काम करतोय. म्हणून या ठिकाणी काय केले सिमिली हा अलंकार सांगितला गेलाय, फिगर ऑफ स्पीच सांगितला आहे. यामध्ये डायरेक्ट कम्पेअर्ड द गारमेंट्स आर डायरेक्ट कम्पेअर्ड द पिकॉक पर्पल अँड ग्रीन्स. त्यानंतर नेक्स्ट अलंकार फिगर ऑफ स्पीच आहे मेटाफोर मीन्स रूपक अलंकार. हा समजण्यास थोडा अवघड आहे, परंतु एकदा जर तुमच्या लक्षात राहिलं तर काही अडचण येणार नाही. इट इज अन इम्प्लाइड सिमिले इनडायरेक्ट कंपॅरिझन. बघा रिपीट. इट इज अन इम्प्लाइड सिमिले इनडायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स अँड ऑब्जेक्ट्स. तर यामध्ये या अलंकारामध्ये रूपक अलंकारामध्ये तुलना बघा, या अलंकारामध्ये सूचित केलेली तुलना या अलंकारामध्ये येत असते. वेगवेगळ्या गोष्टीमधील समान गुणधर्म न सांगता ते दोन्ही एकच आहेत असे या अलंकारामध्ये सांगितलं जातं. या रूपक अलंकाराचं उदाहरण त्यांनी दिले बघा. म्हणजेच दोन्ही गोष्टीचं किंवा दोन्ही वस्तूचा गुणधर्म एकच असतो. इम्प्लाइड सिमिली मध्ये एकमेकाशी तुलना केली जाते, तो त्याच्यासारखा आहे. परंतु मेटाफर रूपक अलंकारामध्ये डायरेक्ट तसं तुलना केलेली नसते, इनडायरेक्ट कंपॅरिझन असं केलेलं असतं. म्हणजे तो त्याच्यासारखा आहे असं न दाखवता दोन्हीही एकच आहे असं सांगितलं जात असतं. फॉर एक्झाम्पल, ही इज अ ब्रेव लायन.
तो सिंह शूर आहे. फॉर एक्झाम्पल हेच उदाहरण, हेच एक्झाम्पल, ही इज अ ब्रेव लायन, याचं डायरेक्ट कम्पॅरिझन कसं येतं? ही इज अ ब्रेव लाईक लायन, तो सिंहासारखा शूर आहे. हे डायरेक्ट दोन वस्तू, दोन व्यक्तीचं काय केलं जातं? अॅनिमल्स आणि मॅन्स यांचं कम्पॅरिझन केलं जातं. तो सिंहासारखा शूर आहे. परंतु या ठिकाणी ही इज अ ब्रेव मॅन, तो शूर सिंह आहे. या ठिकाणी दोन्हीची तुलना बघा, म्हणजे एकच आहे, दोन्हीही एकच आहे यामध्ये दाखवलेलं आहे, म्हणून हा रूपक अलंकार असतो. फॉर एक्झाम्पल दुसरं वाक्य बघा लक्षात येईल. द नेबर्स अराउंड माय हाऊस, द नेबर्स अराउंड माय हाऊस, दोज डिवोटीज ऑफ वॉर्थ अँड अफेक्शन्स. तर या वाक्याचा अर्थ आहे, या वाक्याचा अर्थ बघा कसा आहे. माझ्या घराभोवती, माझ्या घराभोवती शेजारी होते, माझ्या घराच्या आसपास जे शेजारी होते ते प्रेमळ व मनापासून प्रेम करणारे, ते प्रेमळ व मनापासून प्रेम करणारे. म्हणजे माझ्या घरामधले हे जे लोक आहेत तेही मनापासून प्रेम करतात आणि घराच्या आसपास जी लोक आहेत तेही मनापासून प्रेमळ आहेत आणि प्रेम करतात. म्हणजे दोन्हीही एकच आहे असं या उदाहरणामध्ये काय दाखवलं गेलेलं आहे. म्हणून हा अलंकार आहे, फिगर ऑफ स्पीच आहे. मेटाफोर, याचं आन्सर लिहिताना मेटाफोर इम्प्लाइड कंपॅरिझन बिटवीन व्हिलेजर्स अँड डिवोटीज. इम्प्लाइड कंपॅरिझन म्हणजे व्हिलेजर्स अँड डिवोटीज या दोन्ही गोष्टी एकच आहे हे यामध्ये काय केलं? दाखवलं गेलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे अँथेथिसिस, म्हणजे अर्थ विपर्यास. अँथेथिसिस म्हणजे अर्थ विपर्यास, याला मराठीमध्ये म्हटलं जातं. टू अपोजिट आयडियाज ऑफ वर्ड्स टू गेट हर टू हायलाइट द कॉन्ट्रास्ट. टू अपोजिट आयडियाज ऑफ वर्ड्स टू गेट हर हायलाइट द कॉन्ट्रास्ट. यामध्ये सरळ सरळ अर्थ विपर्यास अलंकारामध्ये एका कवितेच्या ओळीमध्ये किंवा दोन ओळीमध्ये दोन शब्द एकमेकाच्या सरळ विरुद्ध दिले जातात, दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध देतात, तेव्हा अँथेथिसिस हा अलंकार होत असतो. फॉर एक्झाम्पल, व्हेन फंड्स आर लो अँड डेप्स आर हाय. तर या कवितेच्या ओळीमध्ये लो आणि हाय हे दोन शब्द दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध आहेत. लो म्हणजे कमी आणि हाय म्हणजे जास्त. व्हेन फंड्स आर लो, जेव्हा फंड्स आर लो, जेव्हा बघा कर्ज, जेव्हा बघा तुमची जमा रक्कम जास्त असते, जमा रक्कम कमी असते. बघा जेव्हा तुमची जमा रक्कम कमी असते आणि द डेप्स आर हाय, आणि कर्ज जेव्हा तुमची जास्त असतात तेव्हा व्यक्ती काय होते? एकदम खाली जाऊ शकते किंवा ती कर्जबाजारी होऊ शकते. मग यामध्ये लो आणि हाय एकमेकाच्या विरुद्ध शब्द आहेत, म्हणून अँथेथिसिस अर्थ विपर्यास हा अलंकार होतो. त्याचा आन्सर लिहिताना अँथेथिसिस लो अँड हाय टू अपोजिट वर्ड्स असं लिहायचं. लो अँड हाय टू अपोजिट वर्ड्स असं उत्तर लिहिता आलं गेलं पाहिजे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल त्यामध्ये दिलंय, सक्सेस इज अ फेल्युअर टर्न इनसाइड आउट. सक्सेस इज अ फेल्युअर टर्न इनसाइड आउट. सक्सेस आणि फेल्युअर हे दोन्ही शब्द एकमेकाच्या विरुद्ध आहेत, म्हणून यामध्ये अपोजिट द वर्ड्स सक्सेस अँड फेल्युअर. मग याचं आन्सर येताना अँथेथिसिस असं लिहायचं, त्याच्यापुढे डॅश करायचा आणि डॅश करून त्याच्या पुढे टू अपोजिट वर्ड्स सक्सेस अँड फेल्युअर असं लिहिता आलं गेलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच पर्सोनिफिकेशन मीन्स चेतना गुणवत्ती. नॉन लिव्हिंग थिंग्स ऑब्जेक्ट्स आर ट्रीटेड ॲज लिव्हिंग थिंग्स ऑब्जेक्ट्स. तर पर्सोनिफिकेशन म्हणजे चेतना गुणवत्ती, म्हणजे निर्जीव वस्तू सजीव आहे असं जेव्हा आपल्याला भासलं जातं
तेव्हा चेतना गुणोक्ती किंवा पर्सोनिफिकेशन अलंकार म्हटलं जात असतं. तर इंग्रजीमध्ये पर्सोनिफिकेशन यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. स्टार्स डान्स इन द स्काय, ओ मून गिव्ह मी मूनलाइट. तसंच मराठीमध्ये ते पहा मागे वळून तुमच्याकडे पाहत आहे टेकडी, म्हणजे निर्जीव वस्तू सजीव आहे असं जेव्हा भासलं जातं किंवा रात्रीच्या वेळी एखादं आपल्याला झुडूप दिसतं आणि ते आपल्या पाठीमागं चालत आहे किंवा एखादी वस्तू वेगळी आपल्याला दिसते आणि काहीतरी आपल्या मागे पर्सोनिफाईड, म्हणून याचं उत्तर लिहिताना हिअर मून इज अ पर्सोनिफाईड असं उत्तर येऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट इन्व्हर्शन. इन्व्हर्शन मीन्स शब्दक्रम. याला काय केलं जातं, शब्दक्रम म्हटलं जातं. म्हणजेच कवितेच्या ओळीमध्ये कवितेचे 1-2 स्टांजा आहेत ते उलट सुलट, म्हणजे करता पाठीमाग किंवा मधी, वर्ब अगोदर किंवा शेवटी, कर्म पहिल्यांदा सुरुवातीला किंवा मधी, असं कवितेच्या लाईन उलट सुलट कशाही दिल्या जातात. त्या करेक्ट ऑर्डर करून काय करायच्या, लिहायच्या. फॉर एक्झाम्पल, इन इन्व्हर्शन द युज्युअल वर्ड ऑर्डर इज चेंज्ड फॉर द पर्पज ऑफ पोएटिक इफेक्ट्स. पोएटिक इफेक्ट्स नुसार ते कवितेच्या ओळी असतात. त्या ओळी शब्दक्रमानुसार व्यवस्थित करता क्रियापद कर्म अशा काय करायच्या, लिहायच्या. म्हणजेच हा अलंकार आपल्याला सरळ करता येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, दिस सिटी इज अ माइंड डिक्लेअर्ड सी. तर यामध्ये कर्म सुरुवातीला आले, नंतर हेल्पिंग वर्ब आले, त्यानंतर पूरक घटक आलेला आहे आणि डिक्लेअर क्रियापद आणि सी हा करता कुठेही गेलेला आहे. ते आपण काय करायचं, करता क्रियापद कर्म अशी सरळ करेक्ट ऑर्डर करायची. म्हणजेच हा इन्व्हर्शन अलंकार होऊ शकतो. आता या ठिकाणी सब्जेक्ट आहे, या ठिकाणी वर्ब आहे, त्या वर्बपूर्वी हेल्पिंग वर्ब घ्यायचं, त्यानंतर दिस सिटी कर्म घ्यायचं आणि नंतर माइंड घ्यायचं. तर याचं आन्सर लिहिताना इन्व्हर्शन करेक्ट वर्ड ऑर्डर इज. इन्व्हर्शन म्हणजे कवितेच्या ओळीतील शब्दक्रम उलट सुलट कसाही असतो तो सरळ करता क्रियापद कर्म अशा पद्धतीनं तयार करायचा आणि करेक्ट ऑर्डर लिहून लिहायचं. त्याचं उत्तर लिहिताना अगोदर करता घ्यायचा सी, त्यानंतर हेल्पिंग वर्ब इज, नंतर डिक्लेअर्ड क्रियापद, नंतर दिस सिटी कर्म आणि नंतर माइन ऑब्जेक्ट घ्यायचं, ऑब्जेक्ट घ्यायचं, ऑब्जेक्ट नंतर पूरक घटक काय असेल तो घ्यायचा. म्हणजे सी इज डिक्लेअर्ड, दिस सिटी माइन असं इंग्रजी वाक्य रचनेनुसार करेक्ट ऑर्डर द्यायची. त्यालाच इन्व्हर्शन असं म्हटलं जातं, म्हणजे याचं शब्दक्रम. त्यानंतर 7 नंबरचा फिगर ऑफ स्पीच जो आहे ऍपॉस्ट्रॉफी. ऍपॉस्ट्रॉफी मीन्स गॉड्स, डेड or absents are directly addressed is called apostrophe. apostrophe म्हणजेच एखादी गोष्ट, एखादी वस्तू किंवा एखाद्या वेळी आपल्याकडून काहीतरी चुकलं गेलं असेल, एखाद्या वेळी आपल्याकडून काहीतरी घडलं गेलं असेल, अशा वेळी किंवा आपल्याला जास्त थकवा आला असेल तर त्यावेळी आपण काय करतो, देवाचं नाव घेतो. किंवा एखादी वाईट घटना घडली किंवा एखादा वाईट प्रसंग जर झाला गेला तर आपण काय करतो, देवाचं नाव घेतो किंवा वाईट काहीतरी शब्द उच्चारतो. तेव्हा हा अपॉस्ट्रॉफी हा अलंकार होत असतो. ओ गॉड असं म्हणतो. एखादं चांगलं घडलं, वाईट घडलं तर ओ गॉड, अल्लास असं शब्द म्हणतो. किंवा अपसेंट जर एखादा असेल आणि अचानक जर काय उद्भवला गेला, आला गेला, तर आपण असे शब्द एकदम उच्चारतो. अल्लास, हॅलो, हाय, गॉड. तेव्हा अपॉस्ट्रॉफी हा अलंकार तयार होत असतो. फॉर एक्झाम्पल, ओ क्रिस्ट इट इज द इजकेप रॉक. जेव्हा तो थिक असतो किंवा तो चोर असतो, त्यानं घंटी त्या इजकेप रॉक मधली, त्या समुद्रामधली ते बेल जे असते, ते बेल त्या समुद्रामधले त्यानं काय केले होते, इजकेप रॉक वरची कट केलेली असते त्या चोराने. आणि जेव्हा तो चोर परत येतो
अचानकपणे वादळ येतं आणि लाटा हल्ल्या जातात. ती घंटी कशासाठी लावली होती त्या साधूने? तर ती घंटी त्या समुद्रामध्ये मध्येच एक मोठा इंचकेप रॉक असतो. त्या रॉकला जाणारे प्रवासाची जी जहाज आहेत ती अचानकपणे जर थटली गेली, धडकली गेली तर जहाज फुटून बुडू शकतं. बरीच मानहानी होऊ शकते. म्हणून त्या साधून त्या इंचकेप रॉकवर एक टांगती बेल लावलेली होती. परंतु त्या चोराने काय केलं, ती बेल कापून टाकली आणि पाण्यामध्ये काय झाली, ती बुडली गेली. पाण्यामध्ये ती बेल बुडली गेली. नंतर तोच चोर पुन्हा काही दिवसांनी त्याच रूटनं आला आणि अचानक वादळ आलं. त्याला बेलचा आवाज आला नाही आणि त्याच जहाज त्या इंचकेप रॉकला काय झालं, धडकलं गेलं. त्यावेळी तो म्हणतो, ओ क्रिस्ट, इट इज द इंचकेप रॉक. अरे देवा, अरे येशू ख्रिस्ता, हा तरी मोठा इंचकेप रॉक खडक आहे. आणि जहाज तिथं काय होतं, धडकतं, फुटतं आणि बुडलं जातं. म्हणजे स्वतः चूक करतो, स्वतःच त्यामध्ये पुन्हा पडतो. तेव्हा असे शब्द उच्चारले जातात, गॉड डेड अपसेल. तेव्हा हा अपॉस्ट्रॉफी अलंकार होत असतो. त्याचं आन्सर बघा, अपॉस्ट्रॉफी येशू ख्रिस्ट इज डायरेक्टली अड्रेस्ड. डायरेक्ट देवाचं किंवा एखाद्या वस्तूचं किंवा गोष्टीचं नाव घेतलं जातं तेव्हा हा अलंकार होतो. त्यानंतर इंटरॉगेशन म्हणजे प्रश्नार्थक. इंटरॉगेशन म्हणजे प्रश्नार्थक. क्वेश्चन इज आस्क्ड टू राईज क्युरियोसिटी इन रीडर्स माइंड. इन रीडर्स माइंड असेल. एखादी व्यक्ती जेव्हा कविता वाचन करत असते, ती कविता वाचन करत असताना काही त्यामध्ये ओळी डायरेक्ट प्रश्नार्थक असतात. मग येस नो क्वेश्चन असेल किंवा डब्ल्यूएच क्वेश्चन असेल, प्रश्न दिलेले असतात. येस नो क्वेश्चन त्या कवितेमध्ये असतो. तेव्हा त्या कवितेमधील त्या स्टांजामधील ती लाईन इंटरॉगेशन ही असते. मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल एक लाईन दिल्या, डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट वॉज इट वेल सुअरली स्पेंड. डिड यू वेस्ट द डे म्हणजे तुम्ही तुमचा दिवस वाया घालवला होता का? लूज इट वॉज द वेल सुअरली स्पेंड म्हणजे नेमकं तुम्ही त्यात काय दिवसभरामध्ये केलं, काय तुम्ही गमवलं गेलंय का, काय घालवलं गेलंय का, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. म्हणजेच येस नो क्वेश्चन आहे आणि शेवटी प्रश्न चिन्ह दिलेला आहे. म्हणजे कवितेच्या सांजामध्ये एक किंवा दोन लाईन प्रश्नार्थक विचारल्या जातात. तेव्हा इंट्रॉग्रेशन हा अलंकार असतो. त्याचं उत्तर लिहिताना इंट्रॉग्रेशन लिहायचं. इंट्रॉग्रेशन लिहून त्याच्या पुढे लिहायचं, हिअर दिस पोएट राईज क्वेश्चन टू थिंक ओव्हर इट. इंट्रॉग्रेशन लिहून त्याच्या पुढे लिहा, हिअर द पोएट राईज क्वेश्चन टू थिंक ओव्हर इट. म्हणजे ज्या कवितेची ओळ प्रश्नार्थक असते त्यावेळी इंट्रॉग्रेशन हा अलंकार असतो. हे तुम्हाला समजलं गेलं पाहिजे. आणि शेवटचा फिगर ऑफ स्पीच आहे ऑनोमॅटोपोइया म्हणजे आवाजाची पुनरावृत्ती. आवाजाची पुनरावृत्ती होते. एखादं बाळ रडत असेल तर त्याचं पुन्हा पुन्हा तोच साऊंड येतो. किंवा एखादा कुत्रा मुंकत असेल, डॉग बार्किंग करतो, त्याचा आवाज पुन्हा पुन्हा तोच येतो. म्हणजे वर्ड एक्सप्रेस द साऊंड इज कॉल्ड ऑनोमॅटोपोइया. The word express the sound is called onomatopoeia. Now the door, open the door, close the door, open the window, come to the sound, clang, blang. दरवाजा उघडल्यानंतर किंवा झाकल्यानंतर, खिडकी उघडल्यानंतर किंवा बंद करताना आवाज जेव्हा येतो, कर 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 असा येतो, पुन्हा पुन्हा तोच आवाज येतो, तेव्हा ऑनोमॅटोपोइया हा फिगर ऑफ स्पीच होतो. वर्ड एक्सप्रेस द साऊंड, त्यातून आवाजाची पुनरावृत्ती होती तीच तेव्हा हा फिगर ऑफ स्पीच असतो. फॉर एक्झाम्पल दिले, डाऊन संक द बेल विथ गरगलिंग साऊंड. नाव दीज थेप्स कट द बेल द इंचकेप रॉक्स अँड डिप द बेल इन द ओशन. डिप द बेल इन द ओशन वॉटर्स. डिपिंग द बेल कम टू द साऊंड द बेल्स गरगलिंग साऊंड. जेव्हा बेल कापली जाते
त्या इन्स्केप रॉक वरची, तेव्हा बेल पाण्यामध्ये खाली पडते. पाण्यामध्ये खाली पडल्यानंतर खाली बुडताना त्याचा आवाज बुडबुड बुडबुड असा पाण्यामध्ये आवाज येतो, म्हणजे गर्गलिंग होते. तो आवाज पुन्हा पुन्हा येतो, बुडबुड बुडबुड पुन्हा आवाज पुन्हा पुन्हा येणे, म्हणजेच त्याचा अलंकार किंवा फिगर ऑफ स्पीच ऑनॉमोटोपोइया असा होत असतो. त्याचं आन्सर लिहिताना खाली लिहायचं ऑनॉमोटोपोइया, त्याच्या पुढे डॅश करायची आणि लिहायचं साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड गर्गलिंग. द साऊंड इज एक्सप्रेस